चला आपण आता आलो आहोत मसाला, आय लव्ह मसा या यात्रेला पुढे काय बघायला मिळतं ते बघूया। असं काय घुमट बघू शकतो। मंदिर आता मस्त घुमट, सकाळच्या वेळेला 9:15 इथून आपण दर्शन रांगेला चालू केली होती आणि आतमध्ये फिरून दर्शन रांगेतून आपण इथे आलो। एक 15 मिनिटं झाली मी लाईन उभा आहे। दुपारनंतर गर्दी वाढेल अशी अपेक्षा आहे। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, जय म्हसोबा। चला मंदिरामध्ये पण पोहोचतोय, घंटानाद एकदा करून बोला, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, जय म्हसोबा। म्हसोबा हे देवस्थान शिव शंकराचं आहे, शिवाचं आहे, त्याचा एक ग्रुप आहे असं मानलं जातं। दर्शन आपण थोड्याच वेळात गाभाऱ्यामध्ये जाऊन घेऊ। जय म्हसोबा मित्रांनो। आपणाला मंदिरात जवळ जय म्हसोबा पावती पडते, अद्वैत मेहुल चिपळूणकर, मेहुल हा मेहुल चिपळूणकर। तर देवाच्या नावे आपण सुद्धा पावती पाडूया, आपला एक सहभाग छोटासा, एक 100 दर्शन घेऊया थोड्याच वेळ। सुंदर अशी मूर्ती, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। दर्शन रांगेत मित्रांनो पुढे सरकतोय। शंकराचं मंदिर म्हटलं तर नंदी देवता तर आलीच, नंदी देवता दर्शन घेऊया। जय श्री नंदी देवता। गाभाऱ्यात ज्ञानेश्वर माऊली, दत्त महाराज, सीसीटी कव्हरेज बघा, असं काय देवस्थानाचं विश्वस्त मंडळ आहे। हॅलो मंडळी, मसा एक छोटंसं गाव मुरबाड तालुक्यात ठाणे जिल्ह्यामध्ये आहे। मसा या गावाचं नाव देव म्हसोबा यावरून पडले आहे। श्री क्षेत्र खांबलिंगेश्वर आणि म्हसोबा म्हणजे शिवशंकराचं असं एक रूप। तुम्ही आपल्या व्हिडिओच्या फ्रेममध्ये बघू शकता, शंकराची पिंडी हे मशा गावचे स्थान आणि त्याच्या अगदी बाजूला शेंदूर लावलेला म्हसोबा। ह्या जत्रेला 2000 वर्षापासूनची जुनी परंपरा आहे। भाविक पौष पौर्णिमेला इथे येतात, या जत्रेची सुरुवात होते आणि जवळजवळ 15 दिवस ही जत्रा असते। 2025 साली ह्या जत्रेला मला जाण्याचा योग आला आणि आपल्या व्हिडिओमार्फत तुम्हाला म्हसोबा देवस्थान, मसा गावचा देव म्हसोबा याचं दर्शन करण्याचा प्रयत्न केला। तुम्हाला या व्हिडिओमध्ये डिटेल इन्फॉर्मेशन दिली आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो। खांबलिंगेश्वर आणि देव म्हसोबा याचं तुम्ही दर्शन घ्या, आपलं मागणं मागा, देवाकडे मनोभावे पूजा अर्चा करा। आपल्या व्हिडिओ नमस्कार, आपलं नाव? महेश। आता आपण जी शंकराची पिंडी पहिली त्या देवाचं नाव काय? हा, शंकराची जी पिंड पाहिली त्या देवस्थानाचं नाव काय? खांबलिंगेश्वर देवस्थान मसा। अच्छा, आणि त्याच्या बाजूला जे ऑरेंज कलर मध्ये होते ते म्हसोबा, म्हसोबाचे। हा म्हसोबा, मसा गावामध्ये। हा म्हसोबाची जत्रा, आपण जे दर्शन केलं दादरे सांगितलं ते खांबलिंगेश्वर म्हसोबा देवस्थान आणि म्हसोबा जे आपल्याला दिला शेंदूर लावला। अच्छा, आपल्या व्हिडिओ मार्फत डिटेल इन्फॉर्मेशन दिली आणि म्हसोबा देवस्थानाचं दर्शन घेतलं। जय म्हसोबा। जय म्हसोबा। थँक्यू। आता आपली जत्रा किती तारखेपर्यंत आहे? आता साधारण 23 तारखेपर्यंत होईल। 23 तारखेपर्यंत। आज रविवार आहे आणि 19 तारीख। 3-4 दिवस आहे आणि मंदिर 24 तास चालू आहे। हा 24 तास राहत, 11-12 वाजता मंदिर बंद होतं। सकाळी किती लवकर उघड 6ला। देवाचं पण दर्शन घेतलं आणि तुम्हाला माहिती द्यायचा प्रयत्न केला या व्हिडिओ मार्फत। मसा जत्रेला ज्यांना यायला जमेल, अजून 3-4 दिवस आहेत, त्यांनी या आवर्जून दर्शन घ्या आणि ज्यांना यायला जमलं नाही आपल्या व्हिडिओ मार्फत दर्शन घडवण्याचा प्रयत्न केला म्हसोबा देवस्थानाचं। तुम्हाला आवडल्यास आपल्या व्हिडिओ नक्की लाईक, शेअर, कमेंट करा।
तसेच आपल्या चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब करायला विसरू नका. जय मसोबा. चला मित्रांनो, असा काय मसोबा देवस्थान श्री क्षेत्र मसा आपण आलो होतो आणि बघा आता गर्दी काय वाढली आहे. सुट्टीचा वार आहे. आता आपण दर्शन घेतलं, छानपैकी दर्शन तुम्हाला करण्याचा प्रयत्न केला व्हिडिओ मार्फत. आणि थोडीशी आता ही यात्रा आहे, दुकान इकडचे स्ट्रीट शॉप ते आपण एक्सप्लोर करूया. व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनवला मित्रांनो. आणि आपल्याला तो खांब, देवाचा खांब तोच आपल्याला बघायचा आहे. खांबलिंगेश्वर प्रसन्न हे देवस्थान, इथे खांब आहे, देवाचा खांब म्हणून प्रसिद्ध आहे. इथेच आपण दर्शन घेऊया. देवाचा खांब, श्री क्षेत्र खांबलिंगेश्वर देवस्थान मसा. भाविकांची गर्दी आपल्याला बघू शकतो. थोडीशी आमची उपस्थित दाखवा त्याच्यामध्ये. दादा कुठून आले तुम्ही? अच्छा, कल्याण आडवी गाव. आता दुपारनंतर गर्दी वाढत जाईल असं म्हणतायत. आज पहिला संडे असल्यामुळे खूप गर्दी वाढेल. अच्छा. आणि मध्ये तर जे 3-4 वार आहेत त्याच्यामध्ये एन्जॉय करायला भेटला नाही. बरोबर. मकर संक्रांती आणि त्याच्यानंतर संकष्टी, करेक्ट. पहिला संडे आल्यामुळे आज खूप गर्दी. आज आणि पुढचे 3-4 दिवस जत्रा असणार आहे, तर इथे खूप गर्दी होण्याची. एक हप्ता राहील जत्रा. ओके, थँक्यू दादा. या दर्शन घेऊया खांबलिंगेश्वर देवस्थान. अशी भेट घेतात या मंदिरामध्ये. देवाचा खांब म्हणून प्रसिद्ध आहे मसा, श्री क्षेत्र मसा खांबलिंगेश्वर देवस्थान. भाविकगण या खांबाला आलिंगन देतात आणि देवाची भेट घडल्याचा त्यांना एक अनुभव येतो. खांबलिंगेश्वर देवस्थान आपलं दर्शन तर घेऊन झालं. छान असं आलिंगन देऊन देवाची अनुभूती घडली. तुम्ही तर दर्शन घ्या मित्रांनो या व्हिडिओ मार्फत. खांबलिंगेश्वर देवस्थान, श्री क्षेत्र मसा. ओम नमः शिवाय. मसा जत्रेच्या निमित्ताने इथे आहेत प्रसाद, कंदी पेढे स्टॉल, भरपूर अशी इथे दुकान आहेत बघा. भक्तांचा वाढत चाललाय रविवारच्या सुट्टीचा दिवस असल्यामुळे. छान असं भावनिक वातावरण मित्रांनो. तुम्हाला दर्शन कसं वाटलं मित्रांनो? आपल्या व्हिडिओला कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला आवडल्यास हा व्हिडिओ त्याला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. बघा लोणचीचे वेगळे प्रकार. दुपारनंतर ही जत्रा अजून भरेल. स्वयंपाकाची घरोपयोगी वस्तू इथे बघा. मिठाई, लेडीजसाठी बेंगल्स, ताईंकडे बेंगल्स आहे. कुल्फी, लहान मुलांना टॉईज. खूप मोठी अशी जत्रा आहे बघा. जास्तीत जास्त आपण दुकान इथे एक्सप्लोर करू, मग दाखवण्याचा प्रयत्न करूया. रात्री इथे चक्र बसायला मजा येईल. आकाश पाळणा, बघा आत्तापासून पुढपर्यंत जत्रा या जत्रेमध्ये एक फेरफटका मारूया आणि बघूया काय काय. आपण जत्रेमध्ये काय काय शॉप्स, स्ट्रीट शॉप ते एक्सप्लोर करूया. हे बघा इथे काय तर रश्या. भरपूर मोठा हा बाजार आहे मित्रांनो. भरपूर असे स्ट्रीट शॉप्स आहेत.
तुम्ही आपल्या व्हिडिओ फ्रेम मध्ये बघू शकता. हे बघा इथे कोंबड्या, गावठी कोंबड्या कशा दिल्या मावशी? 600 ला गावठी कोंबड्या. या मावशीकडे सुद्धा त्याचं इथे विक्रीला असतं. अजून काय काय पुढे बघूया. कोल्ड्रिंक्स बघा, या मावशीकडे भरपूर अशा कोंबड्या. मावशी कशा दिल्या कोंबड्या? या गावठी कोंबडी. कोंबडा कसा आहे? कसा दिला? 1100 म्हणजे 500-600 आहेत. आणि हे बघा ह्या तवा, कढई, हे सोळा थोड्या भाज्यांचं सुद्धा आहे. रस्त्याच्या दुतर्फा भरपूर मोठा असा बाजार आहे. इतर एक लाईन आहे मित्रांच्या पलीकडेच एक लाईन आहे. स्ट्रीट शॉप मध्ये, जत्रेमध्ये तर चौरंग, लहान ते मोठ्या साईज पासून सगळे चौरंग आणि पाट आहेत. इथे स्वयंपाकाच्या उपयोगी वस्तू, इथे पाट आहेत. ह्या दादांकडे काहीतरी आहे. हे काय हो दादा? काय? हा, भाकरीचं पीठ भिजवायला वेगळाच आयटम आहे. भाकरीचं पीठ भिजवण्यासाठी गावचं घरगुती असं गावठी अशी हे भांड. भाकरी का पीठ भिगवणे केले ना? पीठ मळण्यासाठी आहे बघा हे भांड. त्यासाठी नेट्स, छोटी जाळी, मोठी जाळी. आणि इथे बघा पुढे काय आहे. बापरे बाप, मोठमोठ्या, बापरे थोड्या मोठ्या ही जाळी बघा. भरपूर अशी भांडी, स्वयंपाक उपयुक्त. खूप मोठी जत्रा आहे मित्रांनो ही. जेवढं दाखवत तेवढं कमीच आहे. जास्तीत जास्त शॉप तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय. अजून 3-4 दिवस ही जत्रा आहे. आला तर नक्की जत्रेला भेट द्या. इथे बघा क्रिकेटचं सामान उपयुक्त, क्रिकेट उपयोगी सामान, बॅट्स, काठी 100 ला 1, टोपरी आणि काठी, तव्याचे वेगळे सेट बघा. शेती उपयोगी सामान, शेतीला उपयुक्त सामान आहे. काठ्या, कंबल्स थंडीसाठी. भरपूर असे स्ट्रीट शॉप आहेत. कंबल्स बघा. शेतीयुक्त सामान, कुऱ्हाडाला जे लागतं ते, खवणीसाठी लागतं, नांगरणीसाठी जे लागतं ते, पावडा, शेतीउपयोगी सामान अशा मोठमोठ्या जत्रेतच मिळतं. तवा, टोपरी, चौरंग, पाट. शेतीउपयोगी सामानासाठी भरपूर इथे शॉप आहेत. स्ट्रीट शॉप बरेचसे जे मी बघितले ते फार्मिंग साठी उपयुक्त लागणार. बाबा बघा मोठमोठ्या साईजचे पोपट लाटणं. ते मागे जे बघताय ते पीठ भिजवण्यासाठी आहे. मोठ्याच्या मोठा बाजार दूरवर बघतोय तर स्ट्रीट स्टॉल्स जत्रेमधले भरपूरच काय एक वस्तू आहेत खरेदीसाठी. शेतयुक्ती सामान किती असणार, किती साईज, वेगळ्या साईजच्या लाटण्या, भरपूर असे लाटणं. हे पावभाजीसाठी मॅशिंग करायला. फक्त कंबल्स थंडीसाठी. रस्त्याच्या दुतर्फा कंबल्सच डिफरंट साईजचे आहेत. चादरी थंडी संरक्षणासाठी. आपल्या मुंबई ठाण्यामध्ये जास्त थंडी पडत नाही, पण गावच्या ठिकाणी कोणाला पाहिजे असल्यास भरपूर असं कलेक्शन या स्ट्रीट शॉप मध्ये. चादरी बघा, थंडीपासून संरक्षण. भरपूर असं कलेक्शन आहे. जत्रा बघा कितपासून कितपर्यंत भरलेली आहे बघा. खालपर्यंत लांबच्या लांब तुम्ही बघू शकता. झूम करून दाखवतो तुम्हाला.
भरपूर अशी जत्रा स्टॉल्स आहेत. या अजून काय आपण स्ट्रीट शॉप्स बघूया. जॅकेट्स एक मी ऑब्झर्व केलं, शेतीचं सामान तर एका ठिकाणी आहे, जॅकेटचं स्टॉल एका ठिकाणी आहे, कंबलचं स्टॉल एका ठिकाणी आहे. ते एक बरं आहे. ज्वेलरी आलीच महिला वर्गाची छान अशी सुवर्ण संधी. आर्टिफिशियल जत्रा आले की आर्टिफिशियल ज्वेलरी आलीच. महिला वर्गाची भरपूर अशी आर्टिफिशियल ज्वेलरी कलेक्शन. स्वीट्स डिफरंट डिफरंट आहे. खाजा, मैसूर, भाकरवडी. खाजा व्हाईटचा खाजा आहे, रेड खाजा आहे, ऑरेंजचा असतो. मालवण साईडला येलो ऑरेंज असतो. तर आलात तर दुपारनंतर खूप सारी मजा आहे लहान मुलांसाठी. भरपूर सारे बोट, सगळी मोठी बोट आहे आणि आकाश पाळणे सुद्धा. छोटा आकाश पाळणा आणि हा मोठा आकाश पाळणा. लहान मुलांसाठी एन्जॉयमेंट करण्यासाठी छान अशी संधी आहे. खूप मोठी जत्रा आहे. मग जास्तीत जास्त शॉप्स एक्सप्लोर करून दाखवण्याचा प्रयत्न केला. देवदर्शन आपलं घडलं छान असं, मजा आली. बघा हे एक स्ट्रीट शॉप मध्ये कोणालाही आठवत आहे लहानपणी आपण हे बॉल हा खेळ खेळायचो. रब्बर असतो, तो हाताने मारायचा आणि तो परत आपल्या हातावरती येऊन आपटतो. कोणाकोणाला आठवतंय आपण हा गेम खेळतो लहानपणी? मला कमेंट करून नक्की सांगा. लहान मुलांसाठी कलेक्शन टॉईज, खरंच मजा आहे लहान मुलांची. भरपूर असे गेम्स आहेत. 100 रुपीज कुठचेही आहे. 100. खूप मोठी जत्रा. रस्त्याच्या दुतर्फा स्ट्रीट शॉपच. सगळ्या प्रकारची खरेदी. मागेच एक लाईन आहे. आपण तर एक लाईनच फिरलो. दूर दूर पर्यंत जत्रा आहे. दूरपर्यंत दाखवतो. गर्दी वाढतच चालली मित्रांनो. दुकान जत्रेमध्ये आहे लहान मुलांसाठी. आर्टिफिशियल ज्वेलरी, टोपल्या बघा ना, टोपल्यांचं कलेक्शन. गेम्स, बघा पर्सेस. मिठाई, स्वीट्स. टॉयची दुकानं भरपूर आहेत. लहान मुलांसाठी टॉयज आयटम चालू झालेले जत्रेतले. पाळणा बघा ना, आकाश पाळणा केवढा मोठा आहे. बापरे बाप, फुल साईज आहे आकाश पाळणा. रात्री लाइटिंग मध्ये आकाश पाळण्यामध्ये बसून मजा येईल. मस्त आहे. भरपूर मोठी जत्रा आहे. येऊन आनंद वाटला, बरं वाटलं. बोट चालू झालेलं. भरपूर अशी घरपयोगी वस्तू, ग्लासेस, स्टाईलचे, टाईपचे, कलरचे प्लेट्स. कंबल्स,
आणि अशा ह्या वस्तू, भरपूर असं कलेक्शन. फॅमिली ग्रुप आहे, जत्रेमध्ये सामान घेऊन घरी घेऊन चालले, टोपल्यास वगैरे सांगितलेले भाव करतात. आता त्याला जीव लावला तर मुलगा मोठा होऊन सांभाळणार सुनाला चहा द्यायला लावणार बरं का. चला चला चला. या टोपल्यांची साईज बघा, या दोघी तिघी जणी येतात बाजारामध्ये, फुल साईज टोपल्या. देवस्थान दर्शन आणि क्षेत्र खांबलिंगेश्वर देवस्थान प्लस मसा. तुम्हाला आपल्या व्हिडिओ मार्फत मसा देवस्थान दाखवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक, शेअर, कमेंट करा. सबस्क्राईब चॅनलला करायला विसरू नका मित्रांनो. श्री क्षेत्र मसा. जय मसोबा. भाविकांची रेलचाल आता वाढतच चालली. तर जय मसोबा मित्रांनो. श्री क्षेत्र मसा इथे आपण आलो आणि देवाचं दर्शन घेतलं. ओम नमः शिवाय. शंकराचा एक अवतार मसोबा. ओके, जय मसोबा. मस्त दर्शन झालं. मला खूप बरं वाटलं. तुम्हाला दर्शन करायचा प्रयत्न केला मित्रांनो. तुम्हाला आवडलं असेल, आपली मनोभावना तुम्ही देवासमोर मांडली असेल. चला, ओम नमः शिवाय, जय मसोबा. कल्याणवरून आपण मुरबाडवरून आलो आपण मसाला. आणि हा ब्लॉग तुम्हाला 2 व्हिडिओ मध्ये आला. ओके, तर त्याचा पार्ट 1 आणि पार्ट 2 तुम्ही नक्की आवर्जून पहा आणि आपल्या मित्रप्रमाणे शेअर करा. जय मसोबा. मला मसोबा देवस्थान हा पादचारी मार्ग जय मसोबा देवस्थान. एवढी काय गर्दी नव्हती. आता सुट्टीचा वार असल्यामुळे आणि 3-4 दिवस राहिल्यामुळे खूप गर्दी झालेली. दर्शन राहा. जय श्री मसोबा देवस्थान. खांबलिंगेश्वर प्रसन्न. जय मसोबा. चला, 2025 यावर्षी मला जत्रा कव्हर करायची होती. सुट्टीचा वर असल्यामुळे मला संधी मिळाली. देवाचा धन्यवाद. त्याचा शुभाशीर्वाद घेऊन आता मी परतीच्या प्रवासाला सुरुवात करतो मित्रांनो. या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बघून राहिल्याबद्दल धन्यवाद. सगळ्या भाविक गणांचे आभार. इकडच्या विश्वस्त मंडळाचे आभार. चांगल्याची सोय आहे, मोठी अशी जत्रा आहे. जय मसोबा देवस्थान. अच्छा, आपण मसा जत्रा आलो होतो. आता ही 13 तारखेला मसा जत्रा चालू आणि किती तारखेपर्यंत आता? बुधवारपर्यंत 25-26 राहील. अच्छा, तिथपर्यंत राहील. बैल बाजार आपला सुरुवातीचे 2-3 दिवस असतो, पण आता रविवारचा वार असल्यामुळे गर्दी दुपारपर्यंत वाढत जाईल. ओके, संध्याकाळी जत्रेला अजूनच बाहेर येईल. संध्याकाळी खूप गर्दी होते. म्हणजे भाविकांनी अजून तुम्ही जत्रेला आला नसता, अजून 3-4 दिवस नक्कीच आहे. तुम्ही येऊन नक्की देवाचं दर्शन घ्या आणि आपलं मागणं मागा. दादा आपलं अच्छा, हो ना. अच्छा दादा, तुम्ही ह्या माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. आपलं नाव काय म्हणाला? संजय कुर्ले. आणि इकडचे तुम्ही ग्रामस्थ आहे बरोबर? चालेल, भेटून तुम्हाला बरं वाटलं दादा. थँक्यू. मंडळी परतीचा प्रवास चालू करतोय. एसटी मिळाले मुरबाडपर्यंत. मसा ते मुरबाड 15 मिनिटात आपण पोहोचू. त्याच्यानंतर मग कल्याणवरून ठाणे ट्रेनने जाऊ. पार्किंगची चांगली अशी सोयी आहे 4 व्हीलर पार्किंगसाठी. भरपूर असं मोठे ग्राउंड आहेत, 3-4 ग्राउंड आहेत, तिथे 4 व्हीलर पार्किंग करू शकता. सुट्टीचा वार असल्यामुळे आज गर्दी जास्त असेल असं एक्सपेक्टेड आहे. 2 व्हीलर 4 व्हीलर पार्किंगची चांगली भरपूर अशी छान व्यवस्था आहे. परतीचा प्रवास चालू केला मित्रांनो. रोड बघा चांगला आहे. चला मित्रांनो, परतीचा प्रवास आपण चालू केला आहे. मुरबाडला डेपोला आलो. मुरबाड डेपोवरून आपल्याला गाडी कुठची मिळाली आहे?
कल्याण गाडी मिळाले. कल्याणहून ठाणे बाय रेल्वे. हॅलो मंडळी, तुम्हाला आपला हा व्हिडिओ कसा वाटला मग नक्की या व्हिडिओला कमेंट करून सांगा. तसं तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.